आणि आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी या कंपनीतील अत्याचार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र आता दाखल करण्यात आलंय। तर रजा मेमन, शाहरुख कुरेशी, अश्विनी चिनानी, तौसीफ अत्तर, शफी शेख, दानिश शेख, निदा खान यांच्या विरोधात हे दोषारोपपत्र आता दाखल करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नाशिकमधील आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणी आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणाच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट। 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र आता दाखल करण्यात आलंय। तर रजा मेमन, शाहरुख कुरेशी, अश्विनी चिनानी, तौसीफ अत्तर, शफी शेख, दानिश शेख, निदा खान यांच्या विरोधात दोषारोपपत्र आता दाखल करण्यात आलेलं आहे। तर नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो। या प्रकरणामध्ये आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। महेश महाले आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी महेश। शुभम, अगदी खरे, आपण जर बघितलं असेल तर टीसीएस प्रकरणामध्ये खरं तर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये खरं तर पहिले जे दोषारोपपत्र होतं ते दाखल करण्यात आलेलं होतं। यानंतर जर बघितलं तर सुरुवातीला 9 गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले होते। त्याच्यातील पहिल्या गुन्ह्यांमधलं जे दोषारोपपत्र होतं ते दाखल करण्यात आलेलं होतं। आता दुसरं दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार प्रकरणी हे दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेले आहे। मुंबई नाका येथे दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांचे जे दोषारोपपत्र आहे ते खरं ते एसआयटीच्या वतीने दाखल करण्यात आलेले आहे। एसआयटी कडनं यापूर्वी खरं तर एका गुन्ह्याचे जे आहे ते दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर या उर्वरित 8 गुन्ह्याचे दोषारोपपत्र आज दाखल करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर रजा मेमन, शाहरुख कुरेशी, अश्विनी चिनानी, तौसीफ खान, शफी शेख, दानिश शेख व निदा खान यांच्या विरोधातलं जे दोषारोपपत्र आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे। आणि यावरून एकच गोष्ट जी आहे ती समोर येताना बघितली जाते। खर तर हे बाकीचे उर्वरित गुन्हे आहे ते विनयभंग आणि धर्मांतर प्रकरणातले आहे। तर यामध्ये जे आहे ते दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर यामध्ये आता एसआयटी कडनं कशा पद्धतीचं शोधपत्र जे आहे ते न्यायालय कसं सादर करण्यात येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये जर महत्वाचं जर बघितलं तर एकूणच पहिलं दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर या 8 गुन्ह्यांमधलं हे दोषारोपपत्र जे आहे ते आज दाखल करण्यात आल्यानंतर यामधून आणखी काय काय धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी महेश, अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।